नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम। सतीश शिर्के या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे। आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा। आणि हो, कमेंट मध्ये छान कमेंट्स करा, जेणेकरून आम्हाला असेच चांगले नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी त्या ठिकाणी पाठबळ मिळेल। भाषणाची सुरुवात कशी करावी, भाषणाचा प्रारंभ कसा करावा या संदर्भात मी एक व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे। त्याच्यामध्ये जवळजवळ 10 भाषण करण्याची सुरुवात करण्याचे प्रकार नमूद केलेले आहेत, काही थोडक्यात उदाहरणं दिलेली आहेत। आणि आता मी प्रत्येक उदाहरणाची, प्रत्येक प्रकाराची काही उदाहरणं घेऊन व्हिडिओ त्या ठिकाणी तुमच्यासाठी देणार आहे। भाषणाचा प्रारंभ आकर्षक असेल, सुरुवात आकर्षक असेल, धडाकेबाज असेल, पहिल्या 1-2 मिनिटांमध्येच जर तुम्ही चांगल्या पद्धतीने भाषण म्हणायला सुरुवात केली आणि श्रोत्यांचं लक्ष वेधून घेतलं तर शेवटपर्यंत श्रोते उठणार नाहीत। म्हणून भाषणाचा प्रारंभ हा चांगला असला पाहिजे। तुम्हाला माहित आहे की काही वाक्यांच्या भाषण शैली ह्या अगदी लक्षात ठेवण्यासारख्या होत्या। त्यामध्ये मला सर्वात आवडणारे माझे वक्ते म्हणजे भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी। त्यांच्या भाषणाची विशेष अशी शैली होती, भाषण करता करताना ते थांबायचे, ती सुद्धा एक शैली लोकांना फार आवडायची आणि त्यामुळे ते उत्तम वक्ते होते। त्यांचं भाषण सुरू झाल्यानंतर अगदी सत्ताधारी असो, विरोधक असेल, ते सुद्धा मंत्रमुग्ध होऊन ऐकायचे। हे त्यांच्या भाषणाचं वैशिष्ट्य। एका ठिकाणी अटलजींनी काही 4 ओळी त्या ठिकाणी म्हटल्या, त्या ओळी अतिशय लोकप्रिय झाल्या। त्या ओळी तुम्हाला भाषणामध्ये म्हणता येतील, विशेषतः प्रेरणादायी भाषण असेल तुमचं किंवा देशभक्तीपर भाषण असेल, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, क्रांती दिन असं भाषण असेल तर त्या ओळींचा तुम्ही जर आधार घेतला आणि प्रारंभी जर त्या ओळी किंवा भाषणाच्या मध्ये जरी घेतल्या तरी तुमचं भाषण अतिशय उठावदार होईल, यामध्ये शंका नाही। त्या संदर्भात मी हा व्हिडिओ बनवत आहे। पहा, अटलजी म्हणायचे, भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है, ये बंधन की भूमि है, ये अभिनंदन की भूमि है, ये तर्पण की भूमि है, ये अर्पण की भूमि है। या बहती हुई हर नदी हमारे लिए गंगा है, या बहती हुई हर नदी हमारे लिए गंगा है। यहाँ के कंकर कंकर में शंकर बसा है, यहाँ के कंकर कंकर में शंकर बसा है। हम जिएंगे तो भारत के लिए, हम मरेंगे तो भारत के लिए। मरने के बाद भी कोई हमारी अस्थि को कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, बोलो भारत माता की जय, बोलो भारत माता की जय। असं म्हणून तुम्ही श्रोत्यांकडून जय जर मधून घेतलं तर श्रोते तुमच्याशी एकरूप होतील आणि तुमचं भाषण शेवटपर्यंत प्रभावी होईल असा आत्मविश्वास आहे। असेच चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक करा, सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत राहा। धन्यवाद।